नमस्कार मंडळी, न्यू किचन 3 स्टार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। चला मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। बघा, 1.25 वाटी रवा घेतला, पाऊण वाटी कांदा घेतला, 1 चमचा उडदाची डाळ घेतली, कढीपत्ता घेतला आणि हिरवी मिरची घेतली। हे मेन इन्ग्रेडियंट झाले। आता चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवली, कढई गरम झालेली आहे। आता त्याच्यामध्ये मी हा सगळा रवा घालून घेते। अशा पद्धतीने मी हे सगळा रवा ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता त्याला थोडं हलवून घेऊ, कारण रव्याला थोडंसं मॉइश्चर असतं, त्यामुळे आपण हे मॉइश्चर आता थोडंसं काढून घेऊ, गरम करून घेऊ थोडं हे रवा। आता थोडा रवा गरम झालेला आहे, मॉइश्चर निघालेला आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा मी तूप घातलेला आहे। आता हे बारीक आचेवर कमी फ्लेमवर मध्यम गॅस ठेवून आपण हे रवा भाजून घ्यायचा। आपण हे बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रव्याचं आपल्याला मऊ आणि अगदी खुसखुशीत असं हे उपीट होतं ह्या रव्याचं, त्यामुळे आपण हे बारीक रवा घेऊन आपण उपीट करत आहोत। मोठा पण रवा घेतला तरी चालतो, पण आपण बारीक रवा घेतल्यामुळे आपल्याला मऊ असं आपल्याला हे याच्यापासून उपीट आपल्याला करू शकतो आपण। अशा पद्धतीने हे सगळं बारीक आचेवर आपण हे पीठ हलवून घ्यायचं, हे रवा हलवून घ्यायचा, रवा हलवून घ्यायचा व्यवस्थितरित्या। जास्त मोठा गॅस केला तर हे रव्याचा कलर पण चेंज होऊ शकतो आणि करपण्याची वगैरे शक्यता असते, खाली डागण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे सारखं आपण हलवून घेत आहोत। अशा पद्धतीने हे सगळा रवा आपण जवळपास 5 ते 10 मिनिट हे हलवत राहायचं सारखं। अशा पद्धतीने हे सगळं हलवून घ्यायचं। बघा, कलर सुद्धा चेंज झालेला आहे, रवा आपला मोकळा मोकळा दिसत आहे, कण वेगळे वेगळे झाल्यासारखे वाटत आहेत आपल्याला। आता हे आपलं आता शेवट भाजत आलेला आहे आपला हा रवा। आपण त्याचं मॉइश्चर काढलं त्यावेळेस 1 चमचा आपण तूप टाकलेलं होतं। आता हा रवा भाजून झालेला आहे आणि शेवटी आपण अजून 1 चमचा तूप टाकून घेऊ। आता 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे। आता त्याला पण व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं ते तूप सगळ्या रव्यामध्ये। बघा, रव्याचे कण हे वेगळे वेगळे झाल्यासारखे वाटतात, आपला रवा हा फुलल्यासारखा दिसत आहे। बघा, अशा पद्धतीने हा रवा आपला मोकळा मोकळा झालेला आहे, असा वेगळा वेगळा कण झाल्यासारखे वाटत आहेत आपले ह्या रव्याचे। आणि असा आपला रवा फुललेला आहे आणि अशा पद्धतीने हे सगळं हलवून घ्यायचं, व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं। आणि बघा, हे आता पूर्ण कलर सुद्धा थोडाफार तसा असा भाजल्यासारखा वाटत आहे, पण कलर चेंज झालेला नाही मेन म्हणजे। आणि बारीक आचेवर आपण हा रवा भाजून घेतलेला। आता हे काढून घेऊ। आपण गॅसवर कढई ठेवली, 2 ते 3 टीस्पून मी तेल ओतून घेतलं। आता आपण भाजताना तूप घातलेलं आहे। आता आपण फोडणीला तूप घातलं होतं, भाजताना तूप घातलं होतं रव्यामध्ये। आता फोडणीला आपण तेल घालून घेऊ। बघा, मी तेलामध्ये हे मोहरी टाकून घेतली। मोहरी कडकडल्यानंतर मी त्याच्यामध्ये डाळ घालून घेतली आणि आता हे कांदा घालून घेऊ आपण त्याच्यामध्ये। हा कांदा आपल्याला 1.25 वाटीला पाऊण वाटी आपल्याला कांदा लागलेला आहे। आणि हे पाण्याचं आणि हे कांदा आणि रवा ह्याचं प्रमाण व्यवस्थित झालं तर आपला रवा सुद्धा मऊ आणि व्यवस्थित होतो, अगदी चांगला दिसायला पण छान दिसतो। आता हा कांदा तळत असताना आपल्याला जास्त असं गोल्डन कलर करायचा नाही, फक्त कांदा मऊ होईल अशा पद्धतीने आपला हा कांदा भाजून घ्यायचा, तेलामध्ये तळून घ्यायचा। बघा, आता हे कांदा थोडा मऊ झालेला आहे, त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकून घेतली आणि हे अद्रक पण टाकून घेतलं थोडंसं, 1 इंच अद्रक टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये। आणि हा कढीपत्ता थोडासा, हे पानं मोठे असल्यामुळे मी ह्याचे तुकडे तुकडे करून घालत आहे। अशा पद्धतीने हा कढीपत्ता मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे। घरच्या इन्ग्रेडियंटमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीनं हा मी उपीट केलेला आहे। बघा, अशा पद्धतीनं
कांदा पण आता मऊ झालेला दिसत आहे बघा. आणि आता त्याच्यामध्ये मी हे रवा टाकून घेतला. रवा टाकताना स्किप झालेला आहे. हे रवा मी कांद्यामध्ये टाकून घेतलेला आहे बघा. काही बायकां पाणी टाकतात अगोदर, पण मी रवा टाकून घेतलेला आहे जेणेकरून ह्या जे फोडणीमधलं जे तेल असतं किंवा तूप असतं ते रवा हा आकसून घेतो म्हणजे तो त्याचं हे करून घेतो, मग त्याचं ओढून घेतो तेल त्याच्यामध्ये स्वतःमध्ये, आणि तो चविष्ट होतो रवा. त्यामुळं आपल्याला उपीट केल्यानंतर सुद्धा अगदी खमंग लागतं. त्यामुळं आपण ह्या कांद्याची जी फोडणी केलेली असते त्या फोडणीमध्येच आपण हा रवा टाकून एक ते 2 मिनिट आपण व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचा रवा. तेल पूर्ण मिक्स होतं त्याच्यामध्ये, तेल पिऊन घेतो रवा हा. आणि अशा पद्धतीनं आपण हे पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा. अशा पद्धतीनं जवळपास ह्या 1/4 वाटी जे रवा आहे त्या रव्याला जवळपास 3 पटीनं पाणी ओतायचं. म्हणजे जवळपास बघा की 1/4 वाटी रवा म्हणजे जवळपास 4 वाट्या पाणी घेतलेलं होतं मी. थोडं म्हणजे रव्याच्या अंदाजानं आपल्याला कमी जास्त थोडंफार होऊ शकतं, पण तुम्हाला जर जास्तच मऊ करायचं असेल तर पूर्ण पाणी टाकलं तरी चालतं बघा. मी अशा पद्धतीनं केलेलं आहे. माझं पाणी जवळपास 1-2 चमचे उरवलं होतं. अशा पद्धतीनं हे पाणी टाकून एवढा असा माझा रवा हे उपीट झालेला आहे बघा. मोकळं झालेलं आहे उपीट, एवढं काही चिकट नाही झालेलं बघा. अशा पद्धतीनं मी हे उपीट केलेलं आहे बघा. हे उपीट आता आपलं झालेलं आहे. आता मी त्याच्यावर झाकण ठेवून घेते. 1-2 मिनिट आपण झाकण ठेवून घेऊ, कारण व्यवस्थित वाफलून निघतं ते. मग अशा पद्धतीने मी हे झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता 2 मिनिट आपले झालेले आहेत जवळपास, आणि आपण आता हे झाकण काढून घेऊ. आणि झाकण काढून घेऊन बघा हा रवा कसा फुलल्यासारखा दिसते, असं आपलं उपीट कसं असं फुलून आल्यासारखं दिसत आहे बघा. अशा पद्धतीनं मी हे उपीट केलेलं आहे. माझ्या पद्धतीनं हे उपीट केलेलं आहे बघा. माझ्या पद्धतीनं तुम्ही पण करून पहा आणि कॉमेंट करून सांगा की बाबा कशा पद्धतीनं माझे रेसिपी होतात ते तुम्ही कॉमेंट करून सांगितल्या तर मला पण उत्साह येतो. चला तर मग आपण सर्व करून घेऊ बघा. एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये मी हे केलेलं आपलं झालेलं उपीट मी हे याच्यामध्ये सर्व करून घेत आहे. अशा पद्धतीनं हे उपीट मी सर्व करून घेतलेलं आहे. लाईक करा, शेअर करा. माझे व्हिडिओ आवडत असतील तर कॉमेंट करत चला, सबस्क्राईब करत चला, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझी रेसिपी येतील तुमच्या मोबाईलवर आणि तुम्हाला वेळेनुसार माझे व्हिडिओ बघता येतील बघा. अशा पद्धतीनं हे रेसिपी झालेलं आहे माझं उपीट. आणि बघा अशा पद्धतीनं खुलखुलून खिळखिळून मोकळं आकळं सुटसुटीत असं हे माझं उपीट झालेलं आहे. कलर पण छान आलेला आहे, कलर पण व्यवस्थित दिसत आहे बघा. अशा पद्धतीनं हे मी उपीट केलेलं आहे बघा. अशा पद्धतीनं मी थोडंसं असं त्याच्यावर कढीपत्त्याचं पान ठेवून दिलं आणि अशा पद्धतीने मी हे माझं उपीट केलेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग.